आघात परमार्थ आहे. अहो त्यासाठी तर देह जाओ अथवा राहून पांडुरंगीत गुण भाऊ. इथं देह समर्पण करावा, नाही का, आयुष्य समर्पण करावं, देहाचे तुकडे तुकडे करावेत आणि त्या भगवत भजनाला लागावं, सगळं काही टाकून द्यावं आणि धुंदपणे भगवत भजन करावं. त्या मायेच्या जाळ्यामध्ये अडकू नये. ते भगवंताचं दिव्य अशा प्रकारचं स्वरूप पाहावं. भगवंताच्या दिव्य अशा प्रकारच्या लीला डोळ्यांनी पाहाव्यात. त्या भगवंताच्या लीला कानाने ऐकाव्यात आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा एकरूप होऊन रंगून जावं असं आपल्याला का वाटू नये, नाही का. म्हणून तुमचं खूप 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 मोठं भाग्य. बाबा सांगायचे तुमचं किती भाग्य आहे, किती भाग्य आहे. आता बाबांचं कसं होतं तर साक्षात ज्ञानाचा समुद्र होता, ज्ञान सूर्य तो होता. आणि त्यांनी सांगितलं तुमच्या भाग्याला पार नाही, माप नाही, अंत नाही, नाही का तुमच्या भाग्याला. तर त्या ज्ञानसूर्यानं एवढं तुमचं भाग्य सांगितलं, संप्रदायात आलं आणि एवढ्या मोठ्या ज्ञानाची गाठ पडली. आणि म्हणून त्या ज्ञानसूर्याने जे भाग्य सांगितलं आणि एक छोटीशी पंक्ती तुम्हाला सुद्धा ते सांगते का तुमच्या भाग्याला माप नाही. आणि आता ते साधू संतांनी करून ठेवलं आणि ते आपल्याला काय करायचं आहे. तर जणू काही मला अशा प्रकार जाणवलं. काय जाणवलं? गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, इति पाणी या मिळून जग जेठी, चेंडू चौगुना खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो, ऐशा गोपिका त्या कामात राहणारी, ऐशा गोपिका त्या कामात राहणारी, चित्त विवळते देखावया हारी, चित्त विवळते देखावया हारी, चित्त विवळते देखावया हारी, मिस पाणे याचे करती घरी, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो, ऐशा गोपिका त्या कामात राहणारी. मग त्या गोपी, मग जेव्हा इतकं भगवंतांनाच त्यांना वेळ लागलो होतं, भगवंतांनी त्यांचं काय झालं होतं, अंतःकरण पार अगदी अगदी आकर्षून घेतलं होतं, सगळं चित्त चोरून घेतलं होतं. आणि म्हणून चेहरे चोळी या त्या धोता विसरती. काय भाग्य आहे. अहो हे आजही ते आहे. देव काळ्या पाण्यावर गेलं नाही. आजही वृंदावन आहे, आजही गोकुळ आहे, आजही साक्षात श्री हरी आहेत. आजही ते काय सांगू बाई कैसे नवल वर्तले, नाही का, काय सांगू कैसे नवल वर्तले, गोकुळबाई मी आजच पाहिले. बाबा म्हणायचे अरे अहो अनुभव काय करता, ज्ञान काय करता तुम्ही, साक्षात अनुभवाची, तुम्ही त्या साक्षात अमूल्य असामान्य आघात अशा ब्रह्मज्ञानाची खाणच तुम्ही आहात, नाही का. पण आपण कमी पडतो, आयुष्याची माती करतो. म्हणून काय आहे पहा, चिरे चोळी या त्या धुता विसरती, चिरे चोळी या त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती, कोणा नाठवे कुण कुळयाती, झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती वो, ऐशा गोपिका त्या कामात राहणारी, चित्त विवळते पहावया हारी, मिस पाणी याचे करतील घरी, चला चला म्हणती पाहू दृष्टी वो, चला चला म्हणती त्या हरीला पाहू दृष्टी वो, ऐशा गोपिका त्या कामात राहणारी. दंत धावनाचा मुखा माझी हात, दंत मुखा माझी धावनाचा हात, वाद्य वाजती नायके कृष्ण मात, वाद्य वाजती नायके जनमात, स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ. काय आहे आणखी काय पाहिजे आपल्याला. आपण कमी पडतो, आपण श्रीमंत जगी आईचा बाप व्हावा आणि त्याचा सगळाच्या सगळा वंश मुक्तीस जावा.
अशा बापाची आपण मुलं आहोत, नाही का? आणि म्हणून कसं आहे, एवढं आपलं भाग्य. फक्त आता कसं आहे, विचार करणारा लागतो. हे ज्ञान पेलवलं पाहिजे. आता ह्या घाणीमध्ये, गटरामध्ये आता बुचकळ्या मारू नका. ह्या गटरातून, घाणीतून बाहेर पडा आणि आपल्या अंतःकरणामध्ये ज्या सोन्याच्या खाणीच्या खाणी, हिऱ्याच्या, रत्नाच्या, माणकाच्या, आनंदाच्या, ज्ञानाच्या, सुखाच्या ज्या खाणीच्या खाणी भरलेल्या आहेत, तिथपर्यंत एकदा जा, नाही का? आणि त्या प्राप्त करून घ्या. परंतु त्यासाठी कशाची गरज आहे पाहिलं का? तर हे ज्ञान पेलवतं का आपल्याला, नाही का? हे ज्ञान पेलवतं का? आणि म्हणून हे ज्ञान, याच्याकरता भगवंताचे, श्रीगुरूंचे पाय धरा की हे ज्ञानाचा उदय माझ्या चित्तामध्ये मोठके गुरुमुखे उदयचित दिशी, हृदय स्वयंभूची असे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे आपैसया. अशा प्रकारचं काय आहे बाबारायची, मी तुम्हाला काय देत नाही, काही तुम्हाला देत नाही. फक्त काय करतोय, तर तुमच्यावरचं जे काही तुमचा ज्ञानाचा घड जो आहे, त्याच्यावरचं जे झाकण आहे, ते झाकण मी फक्त काढतो. बाकीचं मी काय देत नाही, तुमचंच तुम्हाला देत आहे, नाही का? तुमचंच तुम्हाला देत आहे. म्हणून एक मी कशाकरता बोलतो पहा, आता हे ज्ञान पेलवतं का? आपण विचार करत नाही. आपण काय करतो, बुद्धी कुठंतरी भरकटते, नाही का? वैखरी काहीतरी बोलते, कान कुठंतरी भटकतात आणि चित्त काहीतरी करतं, आणि याला आपण परमार्थ म्हणतो, नाही का? मग असा परमार्थ. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, तर म्हणजे नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नाही का? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून काय सांगायचं आहे, इथं आयुष्यामध्ये ड्रायव्हर कसा असतो पहा, ड्रायव्हर सदैव अलर्ट असतो. म्हणून जसं दत्त महाराजांनी 24 गुरु केले, दत्त महाराजांनी 24 गुरु केले, मग तशा प्रकारे आपण सुद्धा एक गुरु करायला पाहिजे. तो गुरु म्हणजे एस टीचा असो, ट्रकचा असो, बसचा असो किंवा 4 व्हीलरचा असो, जो ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर गुरु करावा. गुरु कोण करावा? ड्रायव्हर गुरु करावा. आणि तो किती अलर्ट असतो, त्याची एक क्षणभर सुद्धा त्याची पापणी लुवत नाही, दृष्टी एक क्षणभर सुद्धा बाजूला फिरत नाही, एक हात स्टिअरिंगवर असतो आणि पाय कुठं असतो, तो ब्रेकवर असतो, आणि नजर शोधित असते पुढं काही आडवं येतं का, आणि त्यातून तो मार्ग काढीत असतो आणि आपल्या पॅसेंजरला, जे काही गाडीमध्ये बसलेले आहेत, त्यांना सुखरूप पोचवतो आणि कोणाला धक्काही लागून देत नाही. म्हणून तो दत्त महाराजांनी जसे 24 गुरु केले, तसा असं वाटतं आपण गुरु करावा, तर तो ड्रायव्हर गुरु करावा. आणि कसं आहे, तर असे ड्रायव्हर एस टी महामंडळ काय करतो, रिटायर होताना ज्यांनी आयुष्यात एकही ॲक्सिडेंट केला नाही, नॉन ॲक्सिडेंट रिटायर होतात, तर त्यांना एस टी महामंडळ चांगल्या प्रकारचं बक्षीस देतं. तसं आपल्यालासुद्धा आयुष्यामध्ये काय होता कामाने, ॲक्सिडेंट होऊन द्यायचा नाही. तो ॲक्सिडेंट कधी होतो, दोन्ही पेवावर ठेवू जाता हात, होय अपघात शरीराशी. आपण दोन्ही डगरीवर हात देतो, दोन्ही डगरीवर हात देतो. अंतःकरणामध्ये मोह असतो, अंतःकरणामध्ये माझं असतं, माझे घरचे, माझे आमके, माझे तमके, हे असतं चित्त अंतःकरणात, हे असतं. त्यानंतर आणि तोंडानं मात्र ज्ञानाच्या गप्पा करतो. पांडवांनी जे काय आश्चर्य पाहिली, पांडवांनी आश्चर्य पाहिली, तर किती आश्चर्य पांडवांनी पाहिली, 5 आश्चर्य पांडवांनी पाहिली, नाही का? आणि म्हणून आता भगवंत जेव्हा निजधामाला जायला निघाले, तेव्हा त्यांनी काय केलं, अर्जुनाला सावधानतेचा इशारा दिला. अर्जुनाला सावधानतेचा इशारा दिला, अर्जुन आता सावध हो, सावध हो, नाही का? का आता कलीचा जेव्हा भगवंत निजधामाला गेले, जोपर्यंत भगवंत या ठिकाणी होते, नाही का, पृथ्वी तलावर होते, तोपर्यंत कली कसा होता, तर कलीचं काही चाललं नाही. जोपर्यंत भगवंत इथं होते तोपर्यंत कलीचं काही चाललं नाही. परंतु भगवंत निजधामाला गेले
आणि त्या कलीला बळ आलं, जोर आला आणि त्या कलीनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली. आणि त्यामुळं साधकाला साधन करणं अवघड गेलं, नाही का, भक्ताला भक्ती करणं सुद्धा अवघड गेलं. कारण का ह्या कलीनं काय केलं, सगळ्यांचं चित्त हे मलिन करून टाकलं, चित्त बिघडून टाकलं, नको नको या जगामध्ये दाखवलं आणि ह्या चित्ताला भुलवलं. कशानं, नाही का, या चित्ताला भुलवलं. आणि तर कसं तर पहा आता सांगतो. म्हणून श्रीहरींनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तर आता कलियुग सुरू होत आहे, म्हणून तू सावध हो आणि काय कर, अतिशय सावधानतेने उरलेलं आयुष्य घाल. कारण का कली कधी धोका देईल, कली कधी फसवील, आघात करील आणि कधी तुला गोत्यात आणि सांगता येत नाही. म्हणून तू सदैव सावध राहा. कली म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. कली म्हणजे आपली मूढ बुद्धी, कली म्हणजे वासना, कली म्हणजे इच्छा, नाही का. आणि म्हणून काय करायचं आहे, जो कली काय करतो, भगवत भजन बंद पाडतो, त्यालाच त्यालाच काय म्हणतात, तर त्यालाच काय म्हणतात, कली म्हणतात. आणि मग अर्जुनानं श्रीहरींना विचारलं, काय विचारलं, का जो कली येणार आहे त्या कली मी कसं ओळखणार हा कली आहे. तेव्हा भगवंतांनी 5 लक्षणं कलियुगाची सांगितली, नाही का. म्हणे ह्या कलियुगात 5 लक्षणं आहेत. तर 5 लक्षणं म्हणजे कोणती, म्हणे तुम्ही काय करा, 5ही पांडवांनी फिरून या आणि तुम्हाला जे जे काही दिसतं ते मला सांगा. आणि तुम्हाला 5 जणांना जे काही 5 गोष्टी दिसतील तर त्या सगळ्याला म्हणून कली म्हणतात. आणि म्हणून तर 5ही पांडव गेले, म्हणजे 5ही बाजूंना गेले. आणि प्रत्येकजण कोणी काय पाहिलं, पहिल्याने काय पाहिलं, तर एकानं गाय वासरू पाहिलं. तर गाय वासरू जे पाहिलं ती गंमत अशी होती का ती गाय वासराला पीत होती. गाय करीत होती, गाय वासराला पीत होती. त्याला तर आश्चर्य वाटलं, म्हणे अरे बापरे, असं इथून मागं कधीच घडलं नाही. गायीनं काय करावं, वासराला जन्म द्यावा, त्याला दूध भरपूर पाजावं, त्याला तृप्त करावं आणि आपल्या आईची माईची भूमिका प्रेमळपणाने वाटवावी. परंतु हल्ली तसं नाही. तर काय होतं, तर जे रक्षक आहेत तेच भक्षक होतात, नाही का. ज्यांनी वाचवावं तेच आपला घात करतात, ज्यांच्यासाठी जीव दिला तेच काय करतात, आपल्याला तर खूप मोठ्या भयंकर आपला विश्वासघात करतात. म्हणजे गाई वासराला पीत होती. त्यानंतर दुसरं ऐश्वर्य, दुसरं चमत्कार पाहिला एकानं, तो असा पाहिला का 2 विहिरी होत्या. एक विहिरी कशी होती, पाण्यानं गच्च तुडुंब भरलेली होती. तिच्या शेजारी दुसरी विहीर होती, ती कोरडी ठणठणीत होती, नाही का. मग सांगितलं की अशी ही काय भानगड आहे. त्यांनी देवाला विचारलं, देवा की श्रीहरी, मी 2 विहिरी पाहिल्या, शेजारी शेजारीच विहिरी होत्या. एक विहीर तर गच्च भरलेली होती आणि एक विहीर तर काय होती, तर पाण्यानं गच भरलेली आणि दुसरी कोरडी ठणठणीत होती. हे काय ओळखायचं. म्हणे हे कलियुग आहे. तर जी पाण्यानं गच्च भरलेली विहीर तर ती कशी होती, समृद्ध होती, ती परिपूर्ण होती आणि तिनं काय केलं होतं, आपल्या आयुष्याचं सार्थक केलं. स्वतःचं उदर पाण्यानं गच्च भरवलं आणि सगळ्या जगाची काय केली, शांती केली. आणि दुसरी विहीर होती ती कशी होती, कोरडी होती. म्हणजे तिनं काय केलं, कुणाचं स्वतःचंही चांगलं केलं नाही आणि कुणाचंही चांगलं केलं नाही आणि स्वतःचंही चांगलं केलं नाही. त्यानंतर अजून जर दुसरा अर्थ घेतला तर एक कशी होती, आत्मज्ञानाने संपन्न होती आणि दुसरी कशी होती, तर आत्मज्ञानापासून घसरलेली अशा प्रकारची कोरडी विहीर होती. त्यानंतर तिसरा जो आला त्याने आश्चर्य पाहिलं, म्हणे श्रीहरी, मी आजपर्यंत कधीच पाहिलं नाही अशा प्रकारचे मी जबरदस्त आश्चर्य पाहिलं आणि मला नवल वाटतं ही काय भानगड आहे. आणि म्हणून मला ना, मी ते पाहिल्यापासून बेचैन झालो, नाही का. तर मी काय पाहिलं, म्हणे आत्तापर्यंत हजारो वर्षे आली आणि गेली, परंतु मी अनेक हत्ती पाहिले, परंतु आज जो मी हत्ती पाहिला तो 2 तोंडाचा हत्ती होता. काय पाहिला, 2 तोंडाचा हत्ती होता. म्हणे 2 तोंडाचा हत्ती कसा, म्हणे अरे बाबा हे कलियुग हे, इथं माणसंसुद्धा दुतोंडी होतील. इथं एक बोलतील, तिथं दुसरंच बोलतील.
पहिलं आधी हे एक बोलतील, नंतर दुसरंच बोलतील. एकदा खरं बोलतील आणि दुसरं तेच इथं नाही होऊन पडतील. खऱ्याचं खोटं असं हे सगळं लोक करतील. खऱ्याच्या मागं जाणार नाही आणि सगळे खोट्याच्या मागं जातील. आणि म्हणून दोन तोंडाचा दोन सोंडेचा हत्ती पाहिला, अशा प्रकारचं एक कलियुग आहे. आणि अजून एक आश्चर्य पाहिलं. चौथा आला तर चौथ्याने सांगितलं, श्रीहरी अहो म्हणे मी तर आश्चर्य व्यक्त करतो, नाही का, मी जे पाहिलं तर मी अचंबित झालो. हे काय चाललंय, मी काय पाहतोय, आतापर्यंत असं कधी घडलंच नाही. अशा प्रकारचं मी दृश्य पाहिलं. एक गरुड पक्षी मी पाहिला, त्याच्या पंखावर वेद नीती लिहिलेली होती. ठळक अक्षरात आत्मज्ञानाचा, नाही का, आत्मज्ञान अशा प्रकारचं त्याच्या पंखावर दृढ केलेलं होतं. आणि तो तोंडानं मात्र मांस खात होता, नाही का, म्हणजे तोंडानं मांस खात होता आणि पंखावर मात्र वेद नीती होती, नाही का. आणि म्हणून म्हटलं हे काय आहे. म्हटलं अरे कलियुगात असंच होणार आहे. लोक ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारतील, ब्रह्मज्ञान सांगतील, अगदी या साधूचा वेश घेतील, नाही का, साधूचा वेश घेतील आणि मात्र आधम कृत्य करतील, नाही का. काय करतील, आधम कृत्य करतील, नीच कृत्य करतील, नाही का. आणि वरून सज्जनतेचा आव आणतील, जगाला मी सज्जन आहे असं दाखवतील. परंतु त्यांचं अंतरंग मात्र कसं, उपर की वरून खूप सज्जनपणा दाखवतील, परंतु आतून मात्र ते बरबटलेले असतील. परंतु आपला बरबटलेपणा जगाला दाखवणार नाहीत, ते कोणाला कळून येणार नाहीत आणि तिथंच ते लोक फसवतील, नाही का, फसतील. आणि म्हणून कसं आहे तर अशा प्रकारचा तर तो चौथा पाहिला. आणि म्हणे आता पाचवा आला, पाचवा पांडव आला आणि त्यानं पाहिलं. म्हटले श्रीहरी श्रीहरी, अरे बापरे म्हणे, असं हजारो नाही, पहिल्यांदाच मी असं पाहिलं. काय पाहिलं, एक आश्चर्य मी पाहिलं. तुम्हाला काय सांगतो की येता एक गाव होतं. त्या गावाच्या कडेला एक मोठा डोंगर होता, भयंकर अशा प्रकारचा डोंगर होता. आणि त्या डोंगरावरून काय झालं, एक प्रचंड अशा प्रकारची दरड कोसळली, एक खूप मोठी दरड कोसळली. परंतु पुढं काय होतं, एक छोटीशी गवताची काडी होती, एक छोटंसं गवताचं रोप होतं. त्याचं वजन किती, वजन पाहिलं तर 1-2 ग्रॅमसुद्धा त्याचं वजन भरायचं नाही. परंतु त्या उंच गवताच्या काडीनं एवढी मोठी दरड अडवली, नाही का. हे कसं घडलं. आणि म्हणून श्रीहरींनी सांगितलं, अरे अर्जुना, इथून माग आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये तुझं नशीब चांगलं, तुला खूप मोठा शुभ अशा प्रकारचा संकेत त्यानं दिला, शुभ संकेत तुला दिला. कलियुगाची एक महती तुला सांगितली वरून. म्हणून कलियुगाची मागची लक्षणं जरी तुला कशी म्हणजे थोडीशी भयान वाटली आणि दुःखरूप वाटली, तरीसुद्धा हे कलियुगाचं महत्त्वाचं लक्षण असं आहे की हे जग हे कसं आहे, दुष्ट विचारांनी भरलेलं आहे. सगळे जवळजवळ हजार म्हणजे लाखातला एखादा मनुष्य सज्जन पाहायला मिळेल, नाही का. आणि माणसं काय करतील, माणसावर या कलियुगामध्ये भयंकर दुःख आहे. दुःखाचे डोंगरच्या डोंगर माणसावर आघात करतील. सुखाचं नावसुद्धा कुठं ऐकायला मिळणार नाही. आणि दुःखाचं डोंगर नाही तर दुःखाचं आकाशच कोसळेल. परंतु कितीही प्रचंड दुःख जरी असलं, महाभयंकर दुःख जरी असलं, तरी एक भगवंताचं नाम गवताच्या काडीसारखं मोठमोठ्या संकटांना बाजूला सारील. मोठमोठ्या संकटांचं देवाच्या नामापुढं काही चालणार नाही. आणि म्हणून जे माझं देवाचं नाम घेतील, आणि म्हणून मी काय करतो तर भक्ता राखे पाया पासी आणि दुर्जनाशी संवारी. माझं अवताराचं कार्य तेच आहे. मी अवतार घेतो केवळ माझ्या भक्ताकरता अवतार घेतो. मला तसं जर पाहिलं तर मला ह्या जगात येण्याचं काही कारण नाही. परंतु येतो केवळ कशाकरता, यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां संभवामी युगे युगे. तर जेव्हा असं काय होतं तर धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, तेव्हा त्या धर्माची स्थापना करण्याकरता, भक्तांचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता, गोब्राह्मण आणि स्त्रियांचं प्रतिपालन करण्याकरता
तर मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. म्हणजे तात्पर्य काय आहे, तर ह्या ज्ञानाचा मार्ग मी काय करतो, उघड करतो आणि भक्तांना त्या ज्ञानमार्गाला मी लावतो. तेवढ्याकरता मी इथं येतो, नाही का. अशा प्रकारचं माझं हे अवतार कार्य आहे. आणि हे भगवंताने काय सांगितलं म्हणून. तर आता ह्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आता एक आवर्जून गोष्ट सांगण्यासारखी आहे. मनुष्य कसा असतो, तर ऐकतो, नाही का. 2 कान असतात माणसाला, 2 कान असतात. 2 कशाकरता, आपण दुकानामध्ये काय वस्तू घेतल्या तर दुकानदार एक एक्स्ट्रा देत असतो, नाही का. किंवा काही लोक काय करतात, चष्मा घेतानाच 2 चष्मे घेतो. एक जर हरवला, काच फुटली तर काय करावं, दुसरा वापरता यावा. म्हणून भगवंताने 2 डोळे दिले. एका डोळ्यामध्ये बिघाड झाला तर दुसऱ्या डोळ्याने आपल्याला पाहता यावं. ह्या कानानं जर समजा काही गडबड जर केली तर दुसरा सुद्धा आपला कान दिलेला आहे. एका पायानं जर समजा काही झालं, प्रॉब्लेम झाला तर दुसऱ्या पायाचा उपयोग व्हावा. एक हात जर समजा काहीतरी दुबळा ठरला, त्याला काही करता आलं नाही, तर दुसरा हातही त्या माणसाने दिला, नाही का. आणि तोंडामध्ये काय केलं, तर 32च्या 32 दात दिले आणि त्याच्यामध्ये एक सामर्थ्य संपन्न अशा प्रकारची जीभ दिली का ती जीभ काय करते, ब्रह्मज्ञानाची गंगा आपल्या मुखातून बाहेर प्रगट करते. आणि अजून अशा प्रकारची एक जबरदस्त वस्तू दिली, ती म्हणजे बुद्धी. ते काय करते, सगळ्या जगाला बाजूला सारून, सगळ्या अज्ञानाचा पर्वत बाजूला सारून आत्मज्ञानाची खाण, आत्मज्ञानाचा प्रकाश ती जगामध्ये निर्माण करते. तर अशा प्रकारचं परमेश्वरानं माणसाला आयुष्य देह दिलेलं आहे. परंतु आता आपण पाहतो काय आहे, तर माणूस विचार करत नाही. ह्या कानानं ऐकतो, त्या कानानं सोडून देतो, नाही का. चित्तामध्ये काय करतो, कोणी जर शिवी जर दिली तर ते आयुष्यभर विसरत नाही. खिशामध्ये 50 रुपयाची नोट असेल तर दाबून दाबून ठेवतो, तिला धक्का बसवून देत नाही. परंतु साधू संतांनी जे आगाज्ञान सांगितलं तिथं मात्र तो बेफिकर असतो. कुठं समजा आपल्या पाहुण्या रावण्यांची कार्य जर असतील तिथं तो जीव तोडून रात्रंदिवस खर्च करतो, रक्त वेचतो तिथं, रक्त सांडतो तिथं आणि मरेपर्यंत तिथं रखडतो. परंतु जिथं सत्संग चालू असेल तिथं मात्र तो गैरहजर असतो. आणि म्हणून सावध, या नरदेहात काय राहायचे, सावध राहायचे. आणि म्हणून आता एवढं सांगायचे, अतिमहत्त्वाचा विषय आहे, नवतो सावध चित्त, नवतो सावध चित्त तेने अंतरलोहित. पडिला नामाचा विसर आणि तेने वाढविला संसार. सगळं विसरलं तरी चालेल, परंतु देवाचं नाम विसरून माणसाला परवडणार नाही. एका वेळेला देवाला विसरलं तरी चालेल, परंतु देवाच्या नामाला विसरून चालणार नाही. एका वेळेला बायकोचा विसर पूर्ण पडला तरी चालेल, परंतु देवाचा क्षणाचा विसर पडून चालणार नाही. आणि देवाच्या नामाला विसरणं, देवाच्या नामाला माणूस कधी विसरतो, जेव्हा त्याच्या चित्तामध्ये काम, क्रोध, वासना, इच्छा निर्माण होते, तेव्हाच काय करतो माणूस, देवा नामापासून दूर जातो, तेव्हाच नामाचा विसर पडतो. आणि म्हणून काय सांगितलंय, तर सावध जो मनुष्य असतो, दार जर उघडं असेल त्यात कुत्री, मांजरं किंवा चोर सहज शिरतात, नाही का. आणि दरवाजा आहे आणि बाहेर लोखंडी शटर आहे आणि दरवाजाला भरभक्कम कुलूप आहे, तिथं मात्र कोणीही चोराची ताकद नाही तिथं प्रवेश करायला, नाही का. तसं आपण सुद्धा काय करायचं आहे, आपली बुद्धी शाबूत ठेवायची आहे, नाही का. जोपर्यंत देह आहे, जो बरी देह आहे तो बरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. आणि आपला तर आत्मज्ञान होईपर्यंत आपल्याला हा या मृत्यूला सुद्धा आपण रोखून धरायचं आहे. शेवटच्या श्वासाला काय करायचं आहे, रोखून धरायचं आहे. कशाकरता, थोडंसं थांब, नाही का. मला त्या श्रीहरींचा एकदा साक्षात्कार घडू दे, श्रीहरींच्या दिव्य स्वरूपाचं एकदा मला दर्शन घडू दे आणि मग माझा देह कधीही पडू, नाही का. असे विचार. आणि म्हणून नवतो सावध चित्त आणि तेने साधा विसर नाही, ह्या तेने नवतो सावध चित्त त्याने अंतरलं हित, पडिला नामाचा विसर त्याने वाढविला संसार. एवढं जग कशामुळे निर्माण झालं,
आपलं घर दार पैसा अडका बायका मुलं आणि एवढं प्रचंड अंतःकरणात जर काय असेल, अंतःकरणात काय असेल तर विकार, नाही का, दुष्ट विचार यांचा बजबजाट, यांचे जंगलची जंगल अंतःकरणात माजली आहे. जिथं भगवंताच्या नामाची झुळझुळ गंगा व्हावी तर तिथं काय केलेले आहेत, गटारांचं तिथं काय गटारांची गटरं तिथं भरलेली आहेत, नाही का. आणि म्हणून आपण विचार करायचा आहे, पडीला नामाचा विसरतेने वाढीवला संसार. आता हे महत्वाचे, लटक्याची या पुरी वाहून गेलो दुरी. पहा आता शास्त्राने काय, संतांनी काय गहन ज्ञान सांगितले. ह्या जगामध्ये सत्य काय आहे, ह्या जगामध्ये काही एक सत्य नाही, कशाची उत्पत्ती झालेली नाही, ब्रह्म आत्मतत्व सोडून जगामध्ये काहीच नाही. हे कळणं याला ज्ञान म्हणतात. आणि हे आहे, घर आहे, दार आहे, जग आहे, नाही का. आणि अनेक गोष्टी आहेत, याला अज्ञान म्हणायचं आहे. याला काय म्हणायचं आहे, अज्ञान म्हणायचं आहे. आणि म्हणून आपण सुखदुःखामध्ये अडकतो, मी माझ्यामध्ये अडकतो, इच्छा वासनामध्ये अडकतो आणि काय करतो, या संसारासाठी राबतो, नाही का. आणि हाच आलेला मायेचा प्रचंड पूर आहे. पुरामध्ये जसा रेडा वाहून जावा, नाही का, अचानक पूर यावा, रेडा तो पूर पाहतो परंतु नदीतून बाहेर निघत नाही आणि त्या प्रचंड पुरामध्ये वाहून जातो. तशा प्रकारे आपली स्थिती झालेली आहे. मायेचा जबरदस्त, इच्छा वासनांचा जबरदस्त तुफान अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे आणि प्रचंड महापुराचा लोंढा आपल्याकडे येत आहे. आणि आपण त्यातून बाहेर पडावं, परंतु माणूस त्या हिड्यासारखा त्या वासनांच्यात गुरफटून जातो आणि मग प्रचंड अशा त्या महापुरामध्ये वाहून जातो. बरं, हे शेवटी कसं आहे, लटक्याची या पुरी, म्हणजे लटक्या खोट्या जाळात, खोट्या पुरामध्ये तो वाहून जातो. कुठं भरकडतो, जसं तो प्रचंड महापुरामध्ये सापडलेला रेडा कुठं वाहून जातो तपास लागत नाही. परंतु श्री हरी कृपेनं जेव्हा असा मायेचा जबरदस्त महापूर येतो तेव्हा भगवंत आपल्या भक्तासाठी काय करतो, अशी नाव पाठवतो, नामाची नाव पाठवतो. असा मायेचा प्रचंड महापूर आला की तो भक्त काय करतो, त्या नावेचा आधार घेतो आणि मग ती नाव त्याला काय करते, सुखरूप अलगदपणे पहिलं तीराला पोचवते. आणि म्हणून जगामध्ये उत्तम जर काय असेल तर भगवत चिंतन करणं, आत्मचिंतन करणं, आत्मज्ञान प्राप्त करणं आणि त्या भगवंताचं दिव्य स्वरूप पाहणं. नवे नवे आपणच किती आपल्या ठिकाणी ते काय काय भरलेलं आहे, किती सुखाच्या राशी आहेत, आनंदाच्या, सुखाच्या, ज्ञानाच्या, सामर्थ्याच्या, ऐश्वर्याच्या, अशा प्रचंड अशा प्रकारची डोंगरच्या डोंगर आपल्या अंतःकरणात आहे. ते आपण पाहावं आणि काय करावं, आपल्या आयुष्याचं सार्थक करावं. आणि म्हणूनच मी शेवटी पुन्हा एकदा सांगतो का मनुष्याचा जन्म आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता. पुन्हा एकदा सांगतो, हेच घोषवाक्य आहे, याच्यापेक्षा पुढचं मला काही सांगायचं नाही, सगळं अलीकडचं आहे. परंतु हे शेवटचं सांगायचं आहे का मनुष्याचा जन्म केवळ आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरताच आहे. काय सांगितलं आत्ता, हेच आपण लक्षात ठेवायचं, सगळं विसरून जा. एवढंच लक्षात ठेवा की मनुष्याचा जन्म केवळ आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरिताच आहे.